नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक नवा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहे, व्हेजिटेबल पॅनकेक. यात मी त्या व्हेजिटेबल पॅनकेकसाठी जे आपल्याला पीठ लागणार आहे ते सांगते. 1 कप बेसन, 2/3 कप ओट्स, 1/4 कप तांदूळ, 1/4 तांदूळाचे पीठ 1/4 कपपेक्षा थोडं कमी आहे. आणि हे लागणारे व्हेजिटेबल्स आहेत: शिमला मिर्च, पत्तागोबी, लौकी, गाजर, काकडी, थोडा आपलं नारळाचं खीस. हे ऑप्शनल आहे, जर असेल तर घ्यायचं. ओला नारळाचं खीस, कांदा, मिरची, टोमॅटोचे बियाणे आहे साईडचे, हे घेतलेले आपण, आणि कोथिंबीर. आणि ह्याच्यात मिक्स हर्ब, पिझ्झा मिक्स, तिखट, धने पावडर, मीठ आणि हळद हे सर्व घेतले. आणि थोडंसं चिमूटभर आपण याच्यात हिंग पण टाकूया. आता सर्वप्रथम मी हे बारीक करून घेते. बघा, हे असं पीठ तयार झालं आहे. आपण एवढं नाही घेणार आहे, आपल्या व्हेजिटेबलला जेवढं लागेल तेवढंच आपण पीठ घेऊ, तरच आपलं व्हेजिटेबल पॅनकेक छान होईल. जर तुम्हाला जास्त घ्यायचं आहे, धिरडं टाईप करायचं आहे, तर तुम्ही जास्त पण पीठ घेऊ शकता. आता आपण सर्व हे बाउलमध्ये मिक्स करून घेऊया. यात सर्व हे मसाले टाकायचे. याच्यात पाणी नाही ॲड करायचं एकदम, कारण की भाज्यांमध्येच पाणी भरपूर असते. तर ह्या पाण्यांमध्येच आपलं हे जे पीठ आहे हे मॉइस्ट होऊन जाईल. आणि मुलं तसे भाज्या खात नाही. मुलांना असं काही नवीन करून दिलं, त्याला पिझ्झाचा टच दिला, थोडासा मसाला असला की मुलं आवडीनं खातात. मुलं काय मोठे सुद्धा आवडीनं खातात. आणि ज्यांना फॅट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे. नाश्त्याला, जेवणाला, डिनरला कुठलंही फॅट लॉसचा जो आयटम आहे, रेसिपी आहे, ते तुम्ही तिन्ही मीलमध्ये घेऊ शकता. आणि याने पोट भरून जाते, असं काही नाही की पोट नाही भरत म्हणून. आता आपण ह्याच्यात हे पीठ टाकूया थोडं थोडं करून. ह्या भाज्या कोट होतील एवढंच पीठ घेते मी. हे आपण 10-15 मिनिटं झाकून ठेवूया. तोपर्यंत हे पाणी सोडेल भाज्या, त्याच्यात ते पीठ व्यवस्थित होऊन जाईल. हे मॉइस्ट झालेलं आहे बघा. भाज्यांनी पाणी सोडलं आहे थोडं, म्हणून याच्यात पाणी टाकायची गरज नाही आहे. आपण करूया छोटे छोटे पॅनकेक. त्याच्या आधी बटरनी थोडं ग्रीस करून घेऊ.
स्मॉल स्मॉल पोर्शन घेऊन ते टाकायचं. सिमवर करू आणि एका साईडने पहिले होऊ देऊ आणि नंतर मग झालं की पलटून टाकू. आता आपण टर्न करून टाकू. एक साईड झाली आहे थोडी. हा बघा, हे सुद्धा थोडं साईडनी बटर सोडू आपण. तुम्ही तूप पण घेऊ शकता, असं काही बटर घ्यायचं आहे. तूप पण टाकू शकता. दिसायला इतके भारी झाले आहेत हे पॅनकेक. टेस्टला तर नक्कीच छान झाले असतील. थोडं प्रेस करून हे करायचं, म्हणजे जेणेकरून सर्व भाज्या शेकल्या जातील, शॅलो फ्राय होतील. ज्याही भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील घरी, त्या भाज्या सर्व घ्यायच्या. बीन्स असेल तर बीन्स पण घ्यायची याच्यात. आणि मुलं सहसा नाही का, आजकाल मुलांना नाही का असे वेगळं डिफरंट काहीतरी बनवून दिलं ना त्यांना आवडते. तर नक्की ट्राय करून बघा. नाश्त्यासाठी उत्तम पोटभरीचा प्रकार आहे. भाज्या पण जातात आतमध्ये आणि पौष्टिक पण आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पण घेऊ शकता हे. हे बघा, जवळपास झालंच आहे हे, पण तरी आपण थोडेसे झालेत आपले पॅनकेक. आता आपण यांना सर्व करूया. तुम्ही दह्यासोबत, सॉस सोबत, हिरव्या चटणी सोबत पण एन्जॉय करू शकता. हॅव अ नाईस डे. थँक यू.